नमो बुद्धाय. जय भीम. समता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय या मूल तत्वावर आधारित धम्म देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राज्यघटने शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो. आजचा आपला विषय आहे ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात ज्येष्ठ पुण्यमी. बुद्धचर्येप्रमाणे बौद्ध धम्मात पौर्णिमांचा महिमा आगाध आहे. त्यांच्या जीवनातील अविस्मरणीय अशा महान घटना याच दिवशी घडल्याचे दिसून येते. धम्म प्रचारासाठी वाहिलेल्या त्यांच्या 45 वर्षाच्या काळात त्यांनी अनेक सूत्रांचा उपदेश पौर्णिमेच्या दिवशी केला असे दिसून येते. संघाच्या महत्त्वपूर्ण सभा याच दिवशी होत होत्या. म्हणून विश्वातील बौद्धजन पौर्णिमेच्या दिवसाला महत्त्वाचे रूप देऊन सण साजरा करतात. ज्येष्ठ पौर्णिमेस तथागतांच्या हयातीत प्रमुख 2 घटना घडल्याची बुद्धचर्येत नोंद आहे आणि त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर 250 ते 280 वर्षांनी 2 घटना घडल्या. अशा एकूण 4 घटना ज्येष्ठ पौर्णिमेस घडल्या. पहिली घटना म्हणजे तपस्सू आणि भल्लिक यांची धम्मदीक्षा. दुसरी घटना सुजातास धम्मदीक्षा. तिसरी घटना आहे संघमित्रा व महेंद्र यांनी श्रीलंका येथे बोधिवृक्ष लावला. महाथेरो महामती महामहेंद्राचे महापरिनिर्वाण. तपस्सू आणि भल्लिकाची धम्मदीक्षा बघणार आहोत आपण सर्वप्रथम. तर त्या काळामध्ये भारताच्या उत्कल म्हणजे जे आज ओरिसामध्ये आहे, ओरिसा गणराज्यातून ब्रह्मदेशातील इरावती नदीच्या मुखाशी गेलेल्या लोकांनी तिथे जे गाव वसविले त्याला आपल्या देशाची आठवण म्हणून उत्कल नाव दिलं. उत्कल नगरात अनेक गणराज्यातील भारतीय व्यापारी राहत होते. तपस्सू आणि भल्लिक हे दोघे भाऊपण व्यापारासाठी तिथे जाऊन राहिले होते. पण ते बाल्हिकातले होते, ज्याला आज बाल्ख म्हणतात, आणि जो अफगाणिस्तानात मजारे शरीफच्या पश्चिमेस 18 किलोमीटर अंतरावर आहे. भगवान बुद्धांना जेव्हा सम्यक समृद्धी प्राप्त झाली तेव्हा उत्कलापती तिथला राजा होता. तपस्सू आणि भल्लिक दोघेही भाऊ तिथे व्यापार करीत होते. दोघे व्यापारासाठी तेथून भारतात वारंवार येत असत. ताम्रलिप्तीपर्यंत सागरी नावामधून आणलेला ब्रह्मदेशातील माल भारतात विकण्यासाठी जेव्हा ते 500 बैलगाड्यांवर लादून उरुवेला वनातून जात होते. दुपार होती. तपस्सू आणि भल्लिकांनी सेवकांना निरंजना नदीच्या ऐल तीरावर आपल्या 500 बैलगाड्या थांबविण्यास सांगितले. सर्व भोजनाच्या तयारीत होते. भगवान बुद्ध त्यावेळी सम्यक समृद्धीच्या मुक्ती सुखात जात 7 आठवडे घालवून बोधिवृक्षाजवळ राजायतन वृक्षाच्या खाली आसनस्थ बसले होते. या दोघा भावांनी त्यांना पाहिले व त्यांचे अद्भुत रूप पाहतच राहिले. ते तथागताजवळ गेले. त्यांना वंदन केले. त्यांना ब्रह्मदेशातील तांदूळ आणि मधापासून बनविलेले पदार्थ भोजनासाठी दिले. भगवंतांनी ते स्वीकारले. सम्यक समृद्धी प्राप्त झाल्यानंतरचे हे भगवंतांचे प्रथम भोजन होते. दोघाही भावांनी तथागतास अविस्मरणीय भेटवस्तू देण्यासाठी याचना केली.
भगवानांकडून या दोघांना त्यांच्या डोक्यावरील केसांच्या 8 बटा मिळाल्या. त्या घेऊन ते तात्काळ उक्कलला परतले आणि तिथला राजा उक्कलापती याने बोठ्ठो, सुले आणि मुख्यतः स्वेडगोन स्तूपांची निर्मिती करून त्यांच्या गर्भात ते केस सन्मानपूर्वक स्थापन केले, ज्याची तेथील लोक अजूनही पूजा करतात. तपस्सू आणि भल्लिक यांनी त्यावेळी भगवान बुद्धांकडून पंचशील ग्रहण केले, परंतु कोणताही धम्मोपदेश ऐकला नाही. त्यावेळेपर्यंत भिक्खुसंघ आणि उपासकांचा संघही स्थापन झाला नव्हता. म्हणून भगवंतांना शरण जातो, त्यांच्या धम्माला शरण जातो या 2 वचनांनीच ते शरण गेले. म्हणून बौद्ध संस्कृतीत त्यांना द्विवाचिक उपासक असे संबोधतात. हे तथागतांचे प्रथम शरण उपासक होते. तथागत त्यांच्याबद्दल म्हणतात, भिक्खूंनो, प्रथम शरण गेलेल्या उपासकांमध्ये तपस्सू व भल्लिक हे पहिले आहेत. तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमा, इसवी पूर्व 528चा. एक मान्यता अशी पण आहे की या दोघांनी ब्रह्मदेशाला भगवानांच्या पवित्र केस धातूंची भेट देऊन काही उरलेले केस आपल्या जवळ ठेवले. ब्रह्मदेशात त्या केसावर सुवर्ण चैत्य उभारला असं ब्रह्मी उपासकांची धारणा आहे. याच 2 भावांनी त्यांच्या उरलेल्या केसावर त्यांची व त्यांच्या पूर्वजांची जन्मभूमी भल्लिक जी उत्तरापथाकडे होती, त्या वल्ख जवळील असितंजमध्ये एक भव्य स्तूप उभारून त्यात ते केस धातू ठेवले. धन्य ते तपस्वी आणि भल्लिक की जे त्या काळातील विशाल भारताच्या पूर्व आणि पश्चिमेकडील दोन्ही शेजारी देशांमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाच्या केश धातूंच्या सर्व प्रथम स्तूपांची निर्मिती करण्यास सहाय्यकारी झाले. दुसरी घटना म्हणजे सुजातास धम्मदीक्षा. सुजाताबद्दल तथागत म्हणतात, भिक्खूंनो, माझ्या उपासिकांमध्ये प्रथम येणारी सेनानी पुत्री सुजाता सर्वश्रेष्ठ आहे. बुद्धगया महाबोधी महाविहारापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर निरंजना नदी वाहते. नदीच्या अलीकडच्या तीरावर बुद्धगया तर पलीकडच्या तीरावर उरुवेला नावाचे सुंदर छोटेसे खेडेगाव आजही आहे. आज ह्या गावास बकरोर असे म्हणतात. त्याच गावास सेनानी ग्राम म्हणतात. रमणीय उरुवेलाच्या कुशी सेनानी नावाचे एक महाग्राम होते. याच सेनानी ग्रामात सुजाता कन्यारत्नाचा जन्म झाला. तिच्या वडिलाचे नाव सेनानी असे होते. ते एक प्रतिष्ठित श्रेष्ठी आणि त्या गावचे प्रमुख होते. सुजात होती. तिला नंदबाला असेही म्हणत. तिचे केस काळे होते, घनदाट होते. ती अत्यंत सुंदर होती. शरीरात ओझ होते, मधुर भाषी होती. ती सर्वांना आवडत होती. तिच्या वडिलाकडे पुष्कळ गायी होत्या, म्हणून त्यांना ग्वालराज म्हणत. रूप लावण्याने परिपूर्ण अशा बालिकेने यवनात प्रवेश केला. त्या गावात आजपाल नावाच्या वटवृक्षाबद्दल अशी एक आख्यायिका होती की जो कोणी त्या वृक्षाची मनोभावे पूजा करेल त्यास मनोवांछित फलप्राप्ती होते. एकदा सुजातेनेही या वृक्षराजाची पूजा केली. मनातील इच्छा व्यक्त केली, जर मला सुंदर सुशील व कर्तृत्ववान वर मिळेल आणि
पहिल्या संतानाच्या रूपाने पुत्र रत्न प्राप्त होईल, तर मी निर्जल दुधाच्या मधुपायासाचा मधमिश्रित मेवायुक्त खीर चढून तुझी पूजा करेन. तिचा विवाह वाराणसी येथील धनवान श्रेष्ठीच्या सुपुत्राबरोबर झाला. ती सासरला गेली, गर्भ राहिला, पुत्ररत्न झाली, ती आनंदित झाली. नवस्फूर्तीसाठी ती माहेरी सेनानी ग्रामला आली, पूजेचे आयोजन केले. चैत्र पौर्णिमेचा दिवस होता. ती भल्या सकाळी जागी झाली, नित्य कार्यातून निवृत्त झाली, स्नान केले, सुंदर सूक्ष्म नूतन मखमलीचे वस्त्र परिधान केले. शुद्ध चित्ताने, शुद्ध मनाने, तसेच आंतरबाह्य चित्तेने तिने नैवेद्य, पूजेपित्यर्थ खीर तयार करण्यास सुरुवात केली. पुन्हा दाशीला बोलावून वटवृक्षाच्या परिसर स्वच्छ करण्यास पाठविले. त्या वटवृक्षाखाली सिद्धार्थ गौतम ध्यानस्थ बसले होते, आहाराच्या प्रतीक्षेत होते. तिला वाटले वृक्षदेवताच प्रसन्न झाली. जलद जाऊन तिने मालकिनीस हे वृत्त सांगितले. सुजातेला हे आश्चर्य वाटले. ती सुवर्णपात्रात खीर घेऊन आली आणि म्हणाली, हे वनदेवते, माझा हा नैवेद्य कृपा करून स्वीकारावा. त्या विनंतीच्या उत्तरादाखल मुनी गौतम म्हणाले, भद्रे, मी वनदेवता नसून एक सामान्य मानव आहे. सत्याचा साक्षात्कार करून दुःखमुक्तीचा मार्ग शोधत आहे. हे ऐकून सुजाता म्हणाली, आपणास दुःखमुक्तीचा मार्ग सापडला म्हणजे मलाही सांगावा, असे अभिवचन घेतले. मुनी गौतमास त्रिवार वंदन केले, वृक्षास प्रदक्षिणा घातली आणि प्रसन्न मनाने घराकडे निघून गेली. सुजाताच्या या खीरदानाचा नैवेद्य मुनी गौतमाने स्वीकार केला. अनेक दिवसांचा उपास सोडला. नव्याने त्यांनी सम्यक समबुद्धी साक्षात्कारास प्रारंभ केला. ठीक एक महिन्यांनी वैशाख पौर्णिमेस ते सम्यक संबुद्ध झाले. त्यांना सुजातेला दिलेल्या वचनाचे स्मरण झाले. त्यांनी सुजातेचा शोध घेतला. तिचा विवाह वाराणसीच्या श्रेष्ठीबरोबर झाला होता. ते एकदा वाराणसीला गेले. सुजाता, तिचा पती व लहान मुलगा यश यांना भगवान बुद्धांनी धम्माची उपासक दीक्षा दिली. पुढे तिचा मुलगा यश भिक्खू झाला. दुसरी धम्मसंगीती कालाशोकाच्या काळात झाली, ज्या संगतीत अर्हत यश उपस्थित होता. सुजातेच्या परिवाराला तथागतांनी धम्मदीक्षा दिली. तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमा, इसवी सन 528. आणि तिसरी घटना म्हणजे संघमित्रा व महेंद्र यांनी श्रीलंका येथे बोधी वृक्ष लावला. भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 1 महिन्यांनी मगधची राजधानी राजगृहाच्या पर्णी पहाडाच्या गुफेत या पहिल्या संगीतीचे आयोजन करण्यात आले होते. या संगीतीचे अध्यक्ष भदंत महाकश्यप होते. यात 500 अरंत सहभागी होते. दुसरी धम्मसंगीती इसवी सन पूर्व 383 मध्ये बुद्ध परिनिर्वाणानंतर 236 वर्षांनी, तिसरी धम्मसंगीती इसवी सन पूर्व 253 मध्ये बुद्ध महापरिनिर्वाणानंतर 236 वर्षांनी पाटलीपुत्र येथे सम्राट अशोकाच्या काळात त्यांचेच पुढाकाराने भरली. 100 वर्षांनी महाराज कालाशोकाच्या काळात त्यांचे संरक्षण सहाय्यतेखाली वैशाली येथील बाल कारामात ही संगीती झाली. ती 9 महिने चालली. या संगीतीचे अध्यक्ष महामौगली तिस्स होते. या संगीतीत महामौगली पुत्र तिस्स महास्तवीरांनी संघातील
1000 विद्वान भिक्खूंची निवड केली. यांनीच पाटलीपुत्र येथे त्रिपिटकाचे संगायन केले. ज्यांना बुद्धवचनाचे ग्रंथ मुखोद्गत होते त्यांची उजळणी करून ते शुद्ध करून त्यांची पुनरावृत्ती करण्यात आली. याच कार्याला तृतीय धम्मसंगीती म्हणतात व संगायन ग्रंथांना त्रिपिटक, सुत्त पिटक, विनय पिटक, अधिधम्मपिटक असे म्हणतात. या संगीतीने नवराष्ट्रात एकूण 19 भिक्खू पाठविले. सिंहल द्वीप अर्थात श्रीलंका येथे महामेंद्र आणि त्यांचे 6 सहकारी यांना पाठविण्यात आले होते. त्यांची नावे म्हणजे पहिले हीय, दुसरे उतीय, तिसरे भद्रशाल आणि चौथे संबल हे 4 स्थवीर आणि संघमित्राचा मुलगा सुमन, तसेच त्याचा मावस भाऊ विदिशाच्या मावशीचा मुलगा भुंडक. इतर विहाराबरोबर पाटलीपुत्र येथे जेव्हा अशोकराम बांधून झाले त्याच्या अर्पण समारोह प्रसंगी एका उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सम्राट अशोक अत्यंत आनंदी व समाधानी होते. ते भदंत मोगलीपुत्रास म्हणाले, भदंत, बौद्ध धर्मात कोणत्या वस्तूचा त्याग महान समजला जातो? त्यावेळेस महाशिवीर म्हणाले, तथागत बुद्धाचे काळी सुद्धा तुमच्यासारखा त्यागी नव्हता. सम्राट पुन्हा म्हणाले, माझ्यासारखा माणूस धम्माचा दायात म्हणजे सगा होऊ शकतो? यावर भदंत म्हणाले, तुमच्यासारखा माणूससुद्धा धम्माचा दायात होऊ शकत नाही. जो आपला मुलगा किंवा मुलगी यांना शुद्ध धम्मात प्रवज्जित करतो तोच धम्माचा दायात अर्थात सगा तसेच दायक होऊ शकतो. जवळच महेंद्र आणि संघमित्र होता. त्यांनी स्वेच्छेने महान अशी प्रवज्जा घेण्याचा मनोदय प्रकट केला. उपराज दिस्य यांनी प्रवज्जा घेतली. महेंद्र आणि संघमित्रापती अग्निब्रह्मा यांनी प्रवज्जा घेतली. त्याच वेळेपासून संघमित्रानेही प्रवज्जा घेण्याचा दृढ संकल्प केला होता. थोड्याच दिवसात महेंद्र उपराज होणार होता, पण त्याने प्रवज्जेलाच महान समजले. प्रवज्जेच्या वेळी महेंद्र 20 वर्षाचा व संघमित्रा 15 वर्षाची होती. तो दिवस होता इसवी पूर्व 264चा. प्रवज्जित होऊन महेंद्रास 12 वर्ष झाले होते. उपाध्याय मोगलीपुत्र तिस्स आणि धम्मसंघाच्या आदेशाने धम्मप्रचार करण्याकरता महेंद्र व त्यांचे 6 सहकारी श्रीलंकेस गेले. इसवी पूर्व 253. श्रीलंकेचा राजा देवांना पिरेतिस्स हा सम्राट अशोकाचा मित्र होता. त्यालाही धम्माचा दायात अर्थात सगा होण्याची इच्छा होती. ते म्हणजे इसवी पूर्व 252. भदंत महेंद्रानंतर संघमित्राही श्रीलंकेतील राजपरिवारातील राजकुमारी अनुला व इतर कुलीन महिलांना दीक्षित करण्यासाठी श्रीलंकेला गेले. जाताना बुद्धगया येथील बोधिवृक्षाची शाखा सोबत घेऊन गेली. ती अनुराधपूर नगरात लावली. तो काळ म्हणजे इसवी पूर्व 252. ती आजही विद्यमान आहे. महेंद्र आणि संघमित्रा पुन्हा भारतात परत आले.
त्यानंतर महेंद्र आणि संघमित्रा परत पुन्हा भारतात परत आले नाही. तसेच जे जे धर्मदूत बनून विदेशात गेले, सम्राट अशोकाने पाठविले, ते तेथेच राहिले. तेथील जनतेत ते एकरूप झाले. संघमित्रा व महामहेंद्र यांनी श्रीलंकेतील अनुराधपूर येथे भारतातून नेलेला बोधिवृक्ष लावला. त्या महोत्सवाचा दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमा, इसवी सन पूर्व 252. आणि यानंतर चौथी घटना जी घडली ती म्हणजे महाथेरो महामती महामहेंद्राचे परिनिर्वाण. इतिहास आणि बौद्ध साहित्यातील नोंदी अशा सांगतात की सम्राट अशोकास 5 राण्या होत्या. त्यांची नावे म्हणजे पहिलं नाव देवी, दुसरे नाव असंगमित्रा, सम्राटाची पट्टराणी. संघमित्रा ही सम्राटाची पट्टराणी होती. कालुवाकी, पद्मावती आणि तिष्यरक्षिता. जेव्हा राजकुमार अशोक युवराजपद ग्रहण करण्यासाठी उज्जैन येथे जात होते तेव्हा त्यांचा विवाह विदिशा नगरीच्या, सध्या ते सांचीजवळ आहे, श्रेष्ठी सौगंधिकाची परम सुंदर धार्मिक वृत्तीची कन्या देवीबरोबर इसवी सन पूर्व 285 झाला. त्या राणीपासून अशोकात 2 अपत्ये झाली. मुलगा महेंद्र इसवी सन पूर्व 284 व मुलगी संघमित्रा इसवी सन पूर्व 282. देवी पाटलीपुत्र येथे कधीच गेली नाही. ती परम धार्मिक वृत्तीची होती. यातच तिने आपले उर्वरित जीवन घालविले. महेंद्र व संघमित्रा आईजवळच लहानाचे मोठे झाले. आई उपासिका होती. लहानपणापासूनच दोन्ही भावंडांवर बुद्ध धम्माचे संस्कार झाले होते. लंकाधिपती तिष्य यांचा राज्याभिषेक भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 231 वर्षांनी म्हणजे इसवी सन पूर्व 252 झाला. सम्राट अशोक व राजा तिष्य याची मैत्री होती. सम्राट अशोकाने राज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित राहावे अशी महाराज तिष्य यांची इच्छा होती. तसे निमंत्रणही दिले. सम्राट अशोकाने आपला पुतण्या महारथी याचे हस्ते काही भेटवस्तू व सदिच्छापर संदेशही पाठविला होता. त्यात सम्राट अशोकाने लिहिले होते, मी बुद्ध धम्म संघ यांना शरण गेलेलो आहे. मी स्वतःला शाक्यपुत्राच्या धम्माचा उपासक मानतो. हे सर्वोत्तम पुरुषा, तू सुद्धा बुद्ध धम्म आणि संघ ह्या सर्वश्रेष्ठ मित्रांनाच, त्रिरत्नांना तुझ्या बुद्ध अंतःकरणाने शरण जा. हा अभिषेकाचा दिवस होता वैशाख पौर्णिमा इसवी सन पूर्व 552. श्रीलंकाधिपती तिष्याच्या विनंतीवरून राज्याभिषेकानंतर लगेच एकाच महिन्याने भिक्खू महेंद्र व त्यांचे 6 सहकारी श्रीलंकेस आले. महामहेंद्राच्या प्रेरणेने देवानांपिय तिस्स यांनी आपल्या 40 वर्षाच्या राज्यकारभाराच्या कारकिर्दीत फार मोठ्या उत्साहाने धम्मकार्य केले. सारे सिंहलद्वीप बुद्धमय धम्ममय केले. पवित्र बौद्धवृक्ष अनुराधापुरात लावला. चैत्य, पब्बत विहार, धुपाराम विहार तसेच असंख्य महाविहारांची निर्मिती करण्यात आली. इसरूमुनी आणि वेस्सगिरी हे विहार आजही चांगल्या अवस्थेत आहेत. भिक्खू निवासांची सोयही करण्यात आली. महेंद्र व संघमित्रा यांनी बुद्ध धम्म घराघरात नेला. असंख्य तरुण भिक्खू संघात आले. अगणित भिक्खूंनी संघात दाखल झाले. साऱ्या ताम्रपर्णी अथवा सिंहल द्वीपाच्या जनतेने बौद्ध धर्म स्वीकारला. यथा राजा तथा प्रजा. महेंद्र
व संघमित्राने त्रिपिटक कंठस्थ करणारे भांडक तयार केले. तथागताच्या धम्मास सुरक्षित ठेवण्याचे महान कार्य श्रीलंकेने केले. संपूर्ण बुद्ध वचन म्हणजे त्रिपिटक सर्वप्रथम येथेच लिपिबद्ध करण्यात आले. महामहिंद्राने अट्टकथा साहित्याची निर्मिती येथेच केली. 14व्या शतकातून भारतातून बौद्ध धम्म व बौद्ध वाङ्मय पूर्णतः लुप्त झाले होते. आज जे त्रिपिटक साहित्य व त्यावरील अट्टकथा उपलब्ध आहे ती श्रीलंकेचेच देण आहे. धम्मदूत महास्थवीर महामहिंद्र व भिक्खुनी माता संघमित्रा यांच्या धम्मकार्यास जगात तोड नाही. आजही श्रीलंकेत त्यांच्या आगमनाचा दिवस मोठ्या थाटाने धम्म महोत्सवाच्या रूपात साजरा केला जातो. आजही त्यांचे धम्मचक्र श्रीलंकेत फिरतच आहे. 48 वर्ष सिंहल द्वीपात श्रीलंकेमध्ये महामहिंद्राने धम्मप्रबोधन, धम्मजागृती, धम्मसेवा अहर्निश केली. त्यालाही तथागता इतकेच आयुष्य लाभले होते. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी हे जग सोडले. तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमा इसवी सन पूर्व